तर तिकडे यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय। काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झालंय। काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रिधा तिरपीट उडाली। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। काय नेमकी परिस्थिती आहे यवतमाळमध्ये सांगतात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। अशात सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्या पुरामुळे अनेक रस्ते सुद्धा बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे जवळपास शेतीची कामे ठप्प झाली होती। त्यामुळे 30% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या। तर उर्वरित कामं पावसाअभावी थांबलेली असतानाच काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे काही रस्ते बंद जरी झाले असले तरी अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। ज्या शेतांमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती अशा शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे शेतामधील सोयाबीन वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।